नमस्कार. आज आपण एक लव्ह स्टोरी पाहणार आहोत. या लव्ह स्टोरीचे एकूण 15 भाग आहे. त्यातला आजचा पहिला भाग. गुरुजी अर्जुनला म्हणत असतात की हे मंगळसूत्र त्यांच्या गळ्यामध्ये घाला. अर्जुनला थोडा राग येतो. तो आता ताटात ठेवलेलं नाजूक मण्यांचं, ज्याला 2 छोट्या डायमंडच्या वाट्या असतात, ते मंगळसूत्र आता तो घेतो आणि त्याच्या शेजारी बसलेल्या रुपालीच्या गळ्यात घालतो. रुपाली आनंदी पण होती आणि नाराज पण होती. ती दुःखी पण होती. तिला समजत नव्हतं तिच्यासोबत जे होत आहे ते बरोबर आहे की चूक. पण अर्जुनने मंगळसूत्र घातल्यावर तिचे डोळे आनंदाने भरून येतात. रुपालीचं स्वप्न पूर्ण होत होतं, मग आनंद तर तिला होणारच ना. नंतर गुरुजी अर्जुनला तिच्या भांगेत सिंदूर भरायला सांगतात. अर्जुन एवढ्या जोरात तिच्या भांगेत सिंदूर भरतो की रुपालीच्या कपाळाला हिसका लागून रुपालीची मान थोडीशी मागे जाते. पण ती वेळेत स्वतःला सावरते. काही अंतरावर उभे असलेले रुपालीचे आईवडील डोळ्यात पाणी आणून रुपाली आणि अर्जुनला पाहत होते. त्यांच्या शेजारी खुर्चीवर अजून एक जोडपं बसलेलं असतं. ते शांतपणे समोर जे चाललेलं आहे ते पाहत होते. रुपाली आणि अर्जुनच्या चेहऱ्यावर कसलेच हावभाव नव्हते. ना ते आनंदी होते ना दुःखी. लग्नाचा एक एक संस्कार गुरुजी सांगत होते आणि ते दोघे तसं करत होते. मग गुरुजींनी त्या दोघांना अग्निभोवती फेरे घेण्यासाठी उभे राहायला सांगितलं. फेरे घेताना अर्जुन अक्षरशः 2-3 पावलामध्ये त्याचा एक फेरा कंप्लीट करत होता. त्यामुळे रुपालीला बिचारीला त्याच्या मागे पळावे लागत होतं. अर्जुनला फक्त हे जे काही चाललेलं आहे ते लवकर संपून घरी जायचं होतं. अर्जुन इतका वैतागला होता या सगळ्या गोष्टींना. लग्न संपन्न झालं. आजपासून तुम्ही दोघे याच जन्मात नाही तर पुढील 7 जन्मांसाठी एकमेकांचे सोबती आहात, असं आता गुरुजींनी सांगितलं. ओके, आता हे सगळं झालं असेल तर मी जाऊ शकतो राईट, असं आता अर्जुनने गुरुजींना विचारले. त्यावेळेस गुरुजी म्हणाले, हो जाऊ शकता, पण त्याआधी मंदिरात जाऊन शिव पार्वतीचा आशीर्वाद घ्या, त्यानंतर तुमच्या आई वडिलांचा, मग तुम्ही जाऊ शकता, असं आता गुरुजी म्हणाले. लग्न मंदिरात होत असल्यामुळे गुरुजी त्यांना आतमध्ये जाऊन देवाचा आशीर्वाद घ्यायला सांगतात. अर्जुन तसाच पटकन पाटावरून उठतो आणि ताड पावलं टाकत मंदिरात जायला निघतो. अर्जुनच्या गळ्यातल्या ओढणीला रुपालीचा डोक्यावरच्या ओढणीचं एक टोक बांधलेलं असल्यामुळे रुपाली सुद्धा आता त्याच्यासोबत ओढली जात होती. ती साडीत पाय घुटमळून पडणारच की कोणीतरी तिला सावरतं. ज्या व्यक्तीने तिला सावरलं होतं ती व्यक्ती काहीशा रागात त्याला आवाज देते. तसं अर्जुन जागेवरच थांबतो आणि पाठीमागे पाहतो तर ती व्यक्ती त्याची मॉम होती. अर्जुनची मॉम त्याला म्हणत असते की थोडं हळू चालू नाही शकत, पडली असती रोहिणी आत्ता. मग अर्जुन म्हणत असतो की आय डोंट केअर, ती पडली तरी मला काहीच फरक पडत नाही, बट आय केअर. चल, अर्जुनची मॉम त्याला बोलते आणि नंतर रुपालीचा हात पकडून तिला आत मंदिरात घेऊन जाते. अर्जुन सुद्धा मग त्यांच्यासोबत आत जातो. फक्त नावाला देवासमोर हात जोडून तो लगेच मागे फिरतो. पण ओढल्यासारखं जाणवल्यामुळे तो जागेवरच थांबतो आणि मागे वळून पाहतो तर रुपाली तशीच देवासमोर हात जोडून डोळे बंद करून प्रार्थना करत होती. तिच्या ओढणीच्या टोकाला त्याच्या गळ्यात असलेल्या ओढणीचं टोक बांधलं असल्यामुळे अर्जुनला पुढे जाता येत नव्हतं. अर्जुन तसाच वैतागून तिच्याकडे पाहत होता, पण तिथेच अर्जुनची मॉम होती, त्यामुळे अर्जुन काहीच करू शकत नव्हता. रुपाली प्रार्थना करून मागे फिरते तर तो अतिशय रागात तिच्याकडे पाहताना तिला दिसतो. तशी रुपाली घाबरून लगेच नजर चोरून घेते आणि अर्जुन सोबत बाहेर येते. दोघं बाहेर येऊन गुरुजींचा आशीर्वाद घेतात. त्यानंतर अर्जुनच्या मॉम आणि डॅडचा आशीर्वाद घेतात. पण रुपाली तिच्या आईवडिलांचा आशीर्वाद घेण्यासाठी त्यांच्याकडे जात होती तर अर्जुन जागेवरचा हलत सुद्धा नाही. पाणवलेल्या डोळ्यांनी अर्जुनकडे पाहत होती, पण अर्जुन जागचा हलतच नव्हता ना तिच्याकडे पाहत होता. यावेळेस अर्जुनची मॉम सुद्धा त्याला काहीच बोलली नाही, कारण तो ऐकणार नाही हे त्यांना माहीत होतं. म्हणून त्या अर्जुनच्या गळ्यात असलेली ओढणी काढून तिच्या जवळ देतात आणि रुपालीला जाण्याचा इशारा करतात. रुपालीची आई तिच्या गळ्यात पडून रडू लागते. रुपालीचे बाबा पण हतबल होऊन तिला पाहत असतात. रुपाली बाबांच्या पण गळ्यात पडून रडू लागते. आय एम सॉरी बेटा, रुपालीचे बाबा रडत तिला बोलतात. बाबा, तुमची चूक नाही, माझी चूक आहे की मी त्यांच्यावर प्रेम केलं. तुम्ही नका माफी मागू, मी खूप खुश आहे. रुपाली तिच्या बाबांचे डोळे पुसत हसण्याचा प्रयत्न करत होती त्यांना.
गाडीमध्ये वाट पाहतो हे झालं की या तुम्ही, अर्जुन वैतागून बोलतो आणि तसाच मंदिराच्या बाहेर निघून जातो. रुपालीचे बाबा अर्जुनच्या मॉमला म्हणत असतात, माझ्या मुलीची काही चूक नाही, तिची काळजी घ्या, तिला शिक्षा देऊ नका. तिचे वडील हात जोडून आता अर्जुनच्या मॉम समोर बोलत असतात. आई वडिलांना असं हात जोडून उभा राहिलेलं पाहून रुपालीला खूप वाईट वाटत होतं. रुपाली जास्तच रडायला लागते. जर उशीर होतोय आपल्याला, अर्जुनची मम्मी आता रुपालीला म्हणते. चल, उशीर होतोय आपल्याला, अर्जुनची मम्मी आता रुपालीला म्हणते. तशी रुपाली एकदम तिच्या आईबाबांकडे पाहते आणि अर्जुनच्या मॉम सोबत जायला निघते. रुपाली अर्जुनच्या मॉम आणि डॅड सोबत मंदिराच्या बाहेर येते. तिचे आई बाबा सुद्धा त्यांच्या पाठीमागे बाहेर येतात. बाहेर 2 महागड्या गाड्या उभ्या होत्या. त्यातली काळ्या कलरच्या मर्सिडीजमध्ये अर्जुन बसला होता. अर्जुनची मॉम रुपालीला त्या गाडीत बसायला सांगतात आणि त्या स्वतः त्यांच्या नवऱ्यासोबत पाठीमागच्या गाडीत बसतात. रुपाली गाडीचा डोअर ओपन करते तर अर्जुन त्याच्या फोनमध्ये पाहत होता. रुपालीने दरवाजा उघडल्यावर आवाज येतो म्हणून तो तिच्याकडे पाहतो. अर्जुनची रागीट नजर पाहून रुपाली लगेच नजर चोरते आणि घाबरून गाडीत त्याच्यापासून अंतर ठेवून बसते. मीरा मेन्शन, अर्जुन ड्रायव्हरला बोलतो. तर ड्रायव्हर लगेच गाडी मीरा मेन्शनकडे घेतो. मीरा मेन्शन तो तर मुंबईमधील सगळ्यात मोठा बंगला आहे. मी लांबून पाहिला. एकदा अर्जुनने गाडी मीरा मेन्शनकडे का घ्यायला सांगितली? अर्जुन तर दुसरीकडे राहतात. त्यांचे मॉम डॅड त्या एरियात राहत असतील आणि कदाचित आता मी पण अर्जुन सोबत तिथेच राहणार आहे. रुपाली तशीच आता मान खाली घालून मनामध्ये विचार करत होती. अर्जुनच्या गाडीच्या मागे त्याच्या मॉम डॅडची पण गाडी जाते. दुसरीकडे रुपालीची आई तिच्या बाबांना बोलत असते, अर्जुन माझ्या मुलीला काही करणार तर नाही ना? त्यावेळेस तिचे बाबा म्हणत असतात, काळजी नको करू, काही नाही करणार, तो वहिनी आहेत, सांभाळून घेतील तिला. रुपालीचे बाबा रुपालीच्या आईला बोलतात आणि त्यांच्या गाडीत बसून ते पण त्यांच्या घरी जातात. रुपालीला गाडीत बसून खूप गुदमरलं होतं. एसी ऑन होता, पण गाडीत बसल्यावर रुपालीला नेहमी काचा खाली लागायच्या. पण आता मात्र गाडीच्या सगळ्या काचा बंद आणि एसी चालू असेल तर तिला गुदमरत होतं. म्हणून ती तिच्या साईडची काच खाली घेते. तर लगेच अर्जुन म्हणत असतो की डोंट यू हॅव एनी मॅनर्स? एसी ऑन असताना विंडो ओपन कोण करतं? अर्जुन तिच्यावरती ओरडला आणि तिला रागात बोलला. तशी आता रुपाली एकदम दचकते. मला त्रास होतो बंद गाडी, तुम्हाला माहिती आहे ना? रुपाली बारीक चेहरा करून त्याला बोलली. त्यावेळेस अर्जुन तिला म्हणाला, आय नो, पण आता तुला असाच त्रास होणार आहे. तुझा जीव रोज गुदमरेल. तिच्या डोळ्यात रोखून अर्जुन बोलला. तसं टचकन तिच्या डोळ्यात पाणी येतं. आपण ज्याच्यावर प्रेम केलं तो हाच का, असा प्रश्न इथे रुपालीला पडला होता. डोळ्यांमध्ये जास्त पाणी आल्यामुळे लगेच तिचा चेहरा ती लपवते आणि खिडकीच्या बाहेर पाहत बसते. रुपालीला तिच्याच नशिबावर विश्वास बसत नव्हता. किती खुश होती एका महिन्यापूर्वी आणि आज सगळं चित्रच आता बदललं होतं. अर्जुन आता फोन घेऊन बसला होता, पण त्याचं सगळं लक्ष रुपालीकडेच होतं. त्याला स्वतःचाच खूप राग येत होता. त्याने जो विचार केला होता त्याच्या अगदी विरुद्ध झालं होतं हे सगळं. अर्धा पाऊण तासात त्यांची गाडी मुंबईमधील सगळ्यात मोठ्या एरियामध्ये दाखल होते. रुपालीला लांबूनच मीरा मेन्शन दिसत होतं. 3 मजली खूप सुरेख आर्किटेक्ट असलेला बंगला होता. तो तिला अगदी बाहेरच्या देशात आल्याची फिलिंग येत होती. गाडी जशी मीरा मेन्शनच्या गेटमधून आत येते तशी रुपाली डोळे फाडून बाहेर पाहत होती. अर्जुन इथे राहतो, तिला विश्वासच बसत नव्हता. रुपालीला वाटलं होतं या एरियात कुठेतरी राहत असेल. गेटवर मीरा मेन्शन हे नाव अगदी दिमाखात झळकत होतं. तर आज आपण ही स्टोरीचा पहिला भाग पाहिलेला आहे. उद्या आपण दुसरा भाग पाहणार आहोत, त्यामुळे चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.